आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये प्रामुख्याने कोकणात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत आहोत। महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात रायगड रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती आहे। याचा आपण वेगवान आढावा घेऊया पुढच्या काही काळात। महाड तालुक्यामध्ये सावित्री नदीला पूर आलाय। सावित्री नदीला आलेल्या महापुरामुळे महाड शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। महाड शहरातील हजारो नागरिक महापुराच्या पाण्यात वेढले गेलेत। वीज पुरवठा खंडित झालाय, मोबाईलला नेटवर्क नाही, त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत। या भयभीत झालेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं पहाटेपासूनच कामाला लागली आहेत। खेडच्या खोबी पिंपळवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। खोपी, शिरगाव, मिरले, बीजघर, कुंभाड, तांबडवाडी आणि नदीकाठच्या नागरिकांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा अशा प्रकारचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। पहाटेपासून पावसाचा जोर ओसरल्यानं पूरपरिस्थिती कमी होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे। खेडमधलं पुराचं पाणी आता झपाट्यानं ओसरलंय। 4 ते 5 फूट पाणी ओसरलं असून नदीकाठच्या आणि सखल भागात पुराचं पाणी काही ठिकाणी अजूनही आहे। अजूनही जगपुडी नदी धोक्याच्या पातळी वर वाहते। रात्रीपासून पाणी ओसरायला सुरुवात झाली, कारण पावसानं विश्रांती घेतली। पाणी ओसरलं असलं तरी चिखल आणि दलदल सध्या सर्वत्र आहे। आपण खेड शहरातली दृश्य पाहतो। तिकडे इंडियन नेव्हीच्या अर्थातच भारतीय नौदलाच्या 4 टीम्स या चिपळूणच्या दिशेनं रवाना झाले। त्या ठिकाणी 30 जवान, 6 बोटींच्या आणि अन्यही मदत सामुग्रीच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशनसाठी पोहोचलंय। कोयनानगर ओलांडून हे आता चिपळूणच्या दिशेने रवाना झालंय। हे सगळं पथक मुंबईहून आलं आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। मागच्या 24 तासांपासून भीमाशंकर परिसरात अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे। मंदिराच्या बाजूच्या डोंगरातून पुराचा लोट मंदिर परिसरात आल्यानं या मंदिराच्या सगळ्या परिसराला पाण्यानं वेढा घातलाय। मंदिराच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळून पाणी मंदिरात आलं आणि गाभाऱ्यात सुद्धा पाणी शिरलं। इथलं पाणी बाहेर काढताना पुजारी मंडळींची त्रेधा तिरपेट उडाली। अकोल्यामध्ये आलेल्या जबरदस्त पुरामुळे अकोला जिल्ह्यातील शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय। मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं नदीचं पाणी शेतात शिरलंय, शेताचं नदीत रूपांतर झालंय। शेतीमधून पाणी वाहत गेल्यानं शेती पूर्णपणे खरडून गेले, यामुळे शेतातील पिकं सुद्धा वाहून गेले। शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्यानं नदीकाठच्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे या भागातील 15 कुटुंबांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं। आयुक्त नितीन कापडनीस यांच्या सूचनेनुसार इथल्या 56 नागरिकांना पालिका प्रशासनानं तातडीनं हलवलं। सांगलीच्या कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं काही पट्टीचे पोहणारे नदीत उतरले। उंच आयर्विन पुलावरून या सगळ्यांनी नदीमध्ये उड्या मारल्या। हरिपूर वेशीच्या जवळ हे पाणी जाऊन थांबतं, त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे यात उड्या मारतात। पूर आल्यानं एरवी सुद्धा इथे पोहणारे अनेक जण असतात, पण पूर आल्यानं पोहणाऱ्यांची किंवा इथे उडी मारणाऱ्यांची संख्या वाढते। तसंच त्यांना पाहण्यासाठी सुद्धा नागरिक गर्दी करतात। चंद्रपुरात पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या या युवकाचा एक थरारक व्हिडिओ समोर आलाय। कोरपना तालुक्यातील नांदा फाटा इथं नाल्याला पूर आला आहे। हे पाणी रस्त्यावरून जबरदस्त वेगानं वाहत आहे। या पुराच्या पाण्यातून दुसऱ्या बाजूला जाण्याचं धाडस एका युवकानं केलं आणि ते त्याच्या जीवावर बेतलं। हा तरुण पाण्यात वाहून गेला। काही दूरवर त्याचा मृतदेह काही काळाने सापडला। नागरिकांनी वारंवार सांगून सुद्धा हा तरुण ऐकायला तयार नव्हता। कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। चंदगड तालुक्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। अनेक पूल पाण्याखाली गेलेत। हे पूल पार करण्याचं धाडस जीवघेणं ठरतंय।
अशीच एक घटना चंदगडमध्ये घडली। इथे दुचाकीस्वार पाण्यामध्ये वाहून गेला। जोरदार पावसाचा फटका रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा बसलाय। दापोली इथे जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। आपटी, बोरघर इथे नदीचं पाणी पुलावरून वाहतंय। काही विद्यार्थ्यांचा प्रयत्न होता हा पूल ओलांडण्याचा। काही विद्यार्थी अडकून पडले होते, त्यांना कसं बसं इथून बाहेर काढण्यात आलं। नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून परिसरातील 25 गावांचा संपर्क सध्या तुटला आहे। चिपळूण शहरातल्या रस्त्यावर जणू समुद्र अवतरल्याचं पाहायला मिळालं। मुसळधार पावसामुळे सगळी वाहनं बुडाली होती, तसंच अनेक घरं देखील पाण्याखाली गेली होती। एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसेस सुद्धा टपापर्यंत बुडल्या होत्या। चिपळूणमध्ये पावसाचा जबरदस्त हाहाकार पाहायला मिळाला। अनेक घरं पाण्याखाली गेली। हजारो कुटुंब अजूनही अडकून पडले। त्या सगळ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यालाही पावसानं झोडपून काढलंय। तुफान पावसामुळे लांजातील काजळी आणि मुचकुंदी नदीला पूर आलाय। परिणामी ब्रिटिश पुलावरील वाहतूक बंद पडली। शहरातील हॅपी ढाबा पाण्याखाली गेलाय, तर परिसरातल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्याला पुराचा मोठा फटका बसलाय। लांजा तालुक्यातील साटवली गावात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली। गावातील मंदिर पूर्णतः पाण्याखाली गेलं आणि याचा फटका अनेक घरांनाही बसलाय। कोकणाला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। जोरदार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी आलंय, यामुळे महामार्ग बंद करण्यात आलाय। महाडमध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली। चौदार परिसरात सुद्धा अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। अनेक नागरिक आपापल्या घरामध्ये अडकून पडले आहेत। कोकण रेल्वे मार्ग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलाय किंवा ठप्प झालाय। वशिष्ठी नदीला पूर आल्यानं रेल्वे ट्रॅक पाण्याखाली आहे। परिणामी कोकण रेल्वेच्या खेड रेल्वे स्थानकात गेल्या काही दिवसांपासून प्रवासी अडकून पडले होते। यांना स्थानिकांनी आणि मदत पथकांनी कसंबसं अन्न पोहोचवलं। महाडच्या मार्गावरती अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं वरंधा घाट बंद करण्यात आला होता। 5 ते 6 ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या। काही प्रवासी अडकून पडले होते, त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं। अखेर हा रस्ता आता मोकळा झालाय। भीमाशंकर परिसरातील घाटमाथ्यावर गुहे आणि पोखरी घाटात दरड कोसळले। भीमाशंकरला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती, त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील अलसुरे परिसरात पुरानं अक्षरशः वेढा घातलाय। या गावाचा गेल्या अनेक तासांपासून संपर्क तुटलाय। गावातल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। अनेक लोक उंच भागावर जाऊन थांबले आहेत। प्रशासन या नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहे। तुफान पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये रस्ता वाहून गेला। शिरगावमधला हा सगळा प्रकार आहे। यामुळे खोपी शिरगावमधील 5 वाड्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे। खेडमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। जगबुडी आणि नारंगी नदीनं रौद्र रूप धारण केलं आहे। रत्नागिरीतील खेड आणि चिपळूणला ढगफुटी सदृश पाऊस पडला। खेडमधल्या बाजारपेठेत जबरदस्त पाणी साचलं। काही दुकानं तर 5 ते 6 फूट पाण्याखाली गेली होती। आता हळूहळू इथलं पाणी ओसरायला सुरुवात झाली। तसंच दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला महापूर आल्याचं पाहायला मिळालं। संपूर्ण खेड शहर पाण्याखाली गेलंय। शेकडो लोक या पुराच्या पाण्यात अडकून पडलेत। काळ नदीनं धोक्याची पाणी पातळी ओलांडली आहे। राजेवाडी, कोंडिवटे या गावांना पुराचा वेढा पडलाय। गावामध्ये किमान 10 फुटांपर्यंत पाणी साचलंय। सुरक्षेसाठी नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे।
कणकवलीमध्ये जोरदार पाऊस कोसळल्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय. श्रावणबाळ या गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून या ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी अशा प्रकारची स्थिती आहे. चिपळूणमधल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत चिपळूणमध्ये दाखल झालेत. पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी चिपळूणमधली पूरस्थिती अतिशय चिंताजनक असल्याचं म्हटलं. सध्या लोकांचे जीव वाचवणं हे एकच महत्त्वाचं काम असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसंच नुकसानीची पाहणी करून मदत निश्चितपणे जाहीर केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. कोयनेमधून वीज निर्मिती तात्पुरती बंद करण्यात आली आहे अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. कोकणामध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. कोकणामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं यात पाण्याची भर नको म्हणून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या पूरपरिस्थितीचा काल रात्री उशिरा आढावा घेतला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांनी बातचीत केली आणि पूरपरिस्थितीच्या संदर्भात त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पुरामध्ये अडकलेल्या लोकांना तातडीनं मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी पालकमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोकणामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावं पाण्याखाली गेलेत. हजारो लोक पाण्याखाली अडकलेत. त्यांना हेलिकॉप्टरनं बाहेर काढणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं. राज्याला मदत करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद यांच्याशी बोलणं झालंय. त्यांनी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिल्याचं राणे म्हणाले. तसंच वेळ पडली तर अमित शहा यांच्याशी बोलणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये गुंजाळी गावात भूस्खलन झालंय. संपूर्ण गाव हलवण्याचे प्रशासनाचे निर्देश जारी झाले आहेत. गावकरी गाव सोडून सध्या सुरक्षित ठिकाणी रवाना झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे शाहूवाडी तालुक्यात काही ठिकाणी पूर आला. यामुळे पिरळे जांभूर या गावांचा संपर्क तुटला. गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावर 8 ते 10 फूट इतकं पाणी आहे. अनेक गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला होता. कोल्हापूर जिल्ह्याला करवीर तालुक्याला सगळ्यात जास्त फटका बसला आहे. भैरवनाथ देवालयाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पायऱ्यांवरून येणारा पाण्याचा प्रवाह हा काहीसा थरकाप उडवणार आहे, कारण त्याला जबरदस्त वेग आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदी इशारा पातळीवर आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट आहे, तर 43 फूट ही पंचगंगा नदीची धोक्याची पातळी आहे. त्यात बरोबर कोल्हापुरात एनडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात झालेत. यातील एक टीम शिरोळ तालुक्यात दाखल झाली आहे, तर दुसरी टीम कोल्हापूर शहरात आहे. कोल्हापुरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक गावांमधून स्थलांतर सुरू झालंय. कोल्हापूर जवळच्या चिखली आंबेवाडी या 2 गावांना 2019 मध्ये महापुराचा मोठा फटका बसला होता. त्यामुळेच आता पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडल्यापासून चिखली गावातील नागरिकांनी तातडीनं स्थलांतर केलंय. बदलापूरमधील पुराची दाहकता किती आहे हे ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे जाणवेल. बदलापुरातील चामटोली परिसरात सगळीकडे पाणीच पाणी अशा प्रकारची स्थिती आहे. नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त पूरसदृश्य परिस्थिती आहे. चामटोली वांगणी रस्ता पाण्याखाली गेला आहे. परिणामी वांगणी, जुवेली आणि चामटोली हा भाग पूर्णतः पाण्याखाली गेला. यांचा अन्य भागाशी संपर्क तुटला आहे. पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांनी कमरे एवढ्या पाण्यातून कसा बसा मार्ग काढला आणि काही जण आपापल्या घरी पोहोचले. वाहतूक बंद असल्यानं लोक पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानं बदलापूर जवळच्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते. पण हे कालपर्यंतचं दृश्य होतं. आज पाणी हळूहळू ओसरायला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. असं असलं तरी धोका अजून टळलेला नाही. पुरात अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन काल संध्याकाळी करण्यात आलं. परिसरातल्या अनेक सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी अद्यापही कायम आहे. बदलापूरमध्ये सकाळीच पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. सगळ्यात जास्त परिणाम हा हेंद्रेपाडा, भारत कॉलेज आणि अशोकनगर या परिसरात झाला. हेंद्रेपाडा हा पूर्णपणे संपर्कहीन झाला आहे.
कल्याणमध्ये जोरदार पाऊस झाला। या ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय। गांधारी परिसरात काळू आणि उल्हास नदीचा संगम होत असल्याने या परिसरातलं दृश्य अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणार आहे, थरकाप उडवणार आहे। कल्याणच्या गांधारी परिसरासोबतच पलीकडे भिवंडी तालुक्यातील पळघा रोडवर असणाऱ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। कल्याण पश्चिम येथील भवानीनगर फॉरेस्ट सोसायटी, अनुपमनगर इथल्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय। पुराच्या पाण्यात सुमारे 5,000 लोक अडकले असल्याची माहिती मिळते। नागरिक एकमेकांना मदत करतायत। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि यूट्यूबला News18 लोकमत सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओज घर बसल्या पाहता येतील। आपण पाहताय News18 लोकमत आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। ठाणे जिल्ह्याच्या टिटवाळ्यातील खडवली नदीमध्ये एक मृतदेह वाहून जात असतानाचा व्हिडिओ समोर आलाय। सध्या सोशल मीडियात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। पोलिसांनी या व्हिडिओचा तपास सुरू केलाय। भिवंडी आणि परिसरामध्ये अतिशय मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले होते। अडकलेल्या नागरिकांची एनडीआरएफकडून सुटका करण्यात आली, तर परिसरातले रस्ते सगळेच जलमय झाले होते, त्यामुळे लोकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला। भिवंडीला पावसाचा तुफान फटका बसलाय। भिवंडीतल्या ईदगाह रोड, दर्गा रोड परिसरात जबरदस्त पाणी साचलं, त्यामुळे शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। नागरिकांच्या बचावासाठी ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला सुद्धा धावत जावं लागलं। पथकानं लोकांना मोठ्या प्रमाणात मदत केली। भिवंडी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे तीनबत्ती, नजराणा कंपाऊंडमधील बाजारपेठेसह विविध ठिकाणी शेकडो दुकानं पाण्याखाली गेले, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आठवड्याभरात 2दा दुकानं पाण्याखाली गेल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। मावळ तालुक्यामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे। एकविरा देवी गडावरून दरड कोसळली, मंदिर बंद असल्यानं मोठा अनर्थ टळला। यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओज घर बसल्या पाहता येतील। तसंच हे व्हिडिओज तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा।